काय झालं? अहो मालक, अहो लई वारा सुटलाय आणि पावसाचं चिन्ह बी दिसायला लागलंय. तुम्ही आत येऊन झोपता काय? म्हणजे जरा निवांत झोप होईल तुमची. नाही नको, मी तर बाहेरच बरा आहे, इथनच सोबत करतो. अरे बाबा लाजू नका, मी काय तुला खाणार नाही. चला. नाही नाही, मी इकडेच थांबणार आहे. ठीक आहे मग, मी दरवाजा उघडा ठेवतो आणि झोपतो. वाटलं तुला नंतर नाही येऊ तर ये. मालक तुम्ही? नाही, थांबा थांबा. अहो झोपा की, मी काय खातोय ना तुम्हाला. झोपा झोपा. अहो माहिती काय झालंय, बाहेर की नाही जादाच वारा यायला लागलाय, म्हणून म्हणलं इकडच झोपू. मगा धरणं तेच सांगत होतो तुम्हाला, तर तुम्ही ऐकलं नाहीत. आता झोपा. काय मालक, झोप येईना झाल्या काय? नाही. झोप येईना झाल्यावर काय करतात ते माहितीये काय तुम्हाला? काय? काय नाही, छताकडे बघत बसायचं, मग डोळं मिटायचं आणि मग उलट 100कडे मोजायचं. काय झालं? ये ना बा, आम्ही बी असंच काय तर करायचो, ते तुम्हाला कसं माहित? मालक आता गावच्या रीतीभती मला सांगायला लागलाय व्हय? अहो जिजा मातीतली आहे, अस्सल मातीतली. मोजूया काय आकडं? होय होय, मी बी झोपतो. छताकडे बघायचं, डोळं मिटायचं. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 88, अहो मालक 89, 89, 88, 87, 84, 85, 84, 83. मालक मला अंधाराचं लई भय वाटतो. बर ठीक आहे, तुम्ही घाबरू नका सा. थांबा मी करतो बरं. अहो थांबा, थोडं तुम्ही. अहो थांबा.
तुम्ही बसा इकडे, मी नाही तिकडे नाही, बसतो. नाही, एकटी नाही बसणार. मी काय म्हणतो कंदील लावतो काय? बरं लावतो, हा लावा. तुम्ही बसा निवांत. मी तर हाय हाय. तुम्ही आता झोपा निवांत, मी इकडे बसतो. नाही नाही, मी इकडं नाही झोपणार. मी इथंच बसतो. अहो कसलं का भरताय, मी आहे की इकडे, मी इकडे नाही बसणार. नाही नाही नाही, मी इकडेच बसणार आहे. अहो तुम्ही बसा. मी इथं बसणार आहे. इथं. तुम्ही झोपा की निवांत. हो नाही नाही, मी नाही तिकडे झोपणार. मला लय भ्या वाटायला लागलाय. अहो तुम्ही अजिबात घाबरू नका, बघा मी बसतो की इकडे, तुम्ही झोपा निवांत मध्ये. मी इथं झोपतो. नको नको, तिकडे झोपा. नाही नाही नका, इथं झोपतो. हे बघा, अहो. इथं झोपतो. अहो ऐका की. इथं झोपतो मी. अहो नीज नीज रे बाळा, झोका देतो तुला. नीज नीज रे बाळा, झोका देतो तुला. काय मालक, सूर्य इथं बोडक्यावर आलाय आणि तुम्ही अजून झोपलाय बाई. उठा मालक. अहो उठा की. राणाजी. अहो अंजली बाई, अहो झोपू द्या की. तुम्ही भी झोपा की. तुम्ही अहो काय मालक, झोपेत तुम्ही मला ओढत होता. झोपा झोपा बी म्हणत होता. काही विचार काय म्हणत तुमचा? नाही नाही, तसलं काय बी नाही. अहो मालक, अहो ऐका तर. अहो काना, अरे कुठे रे? अरे घरला चाललोय. बर, तुझी रात कशी गेली? झोप लागली नाही म्हणे? मर्दा, डोळा लागला ना रातभर. म्हणजे रात्रभर डोळ्याला डोळा लावून गप्पा हाणत बसला होता म्हण की.
वा 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 लय भारी तुमच्या दोघांची दोस्ती झाली हो. आता लय भारी बघ हा. ए एकळाची दोस्ती. अरे त्या बाईने दोस्तीला वाद आणलाय माझ्या. याला एवढं काय काय केलं होती ना. ए उगा नसता चौकशा करत बसू नकस. पुरी रात माझी एक तर खराब गेल्या, माझी झोप बी झाली नाही. मला लई झोप यायलाय. चालू घरला झोपायला. दात काढायला काय झालंय रे? यो समजा घोळे की नाही तुझ्यामुळे झालाय. ते लग्नाचं सर्टिफिकेट दिलं नसतं, हे समजा अंगलट आलं नसतं. खाली या भोगाशी असावे सादर. ए सादर बादर काय नाही. हे बघ ते पोलिसांनी सांगितलं होतं म्हणून गेलोय, पण आता जाणार नाही परत. हे राणा नाही बी काय म्हणू नकोस. पोलिसांनी जिम्मेदार दिलेलं तुझ्यावर. ए नाही म्हणलंय ना व, नाही जाणार म्हणजे नाही जाणार. बाबा असं का करा लागलायस हा. पोलिसांच्या वाकड्यात अजिबात जाऊ नकोस रे ना. हा आणि ती जिजा काय चावते वय रे तुला हा? नाही का म्हणतोयस. काय सांगू मर्दा तुला. अरे त्या जिजाला बघितलं का नाही, तुम्हाला नको त्या माणसाचं ध्यान येतं. मग की नाही माझा स्वतःवरचा ताबा सुटत जातोय बघ. हे बघ मला ते वाटेला पुन्हा जायचं नाही. नको घोळ नको. बघ आता मी जातो घरला आणि निवांत मध्ये झोपतो. तुझा मत. वा 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 लय भारी. वहिनींचा डाव बरोबर पडायला लागलाय. वहिनीशी जाऊन खुशखबर द्यायला पाहिजे. मनू अशा रात्री रोज याव्यात बघ. म्हणजे मग लवकरात लवकर राणाजी पुन्हा माझे होतील. आमच्यातला दुरावा मिटेल हो की नाही. थांब जा. हा लक्ष्मी. हॅलो आई बोल की. अगं कशी आहेस तू आणि अभ्यास कसा चालू आहे. मी मस्त आहे. अभ्यास बी भारी सुरू आहे. पण आई तुझं रांधाचं भांडण मिटलो का ग. लवकरच मिटेल आणि लवकरच मी अंजली बनून तुला न्यायला सुद्धा येईन. आणि राणादा. अर्थातच राणाजींना घेऊन. लक्ष्मी आता दिवस पालटणार आहेत. सगळं पहिल्यासारखं होणार आहे. भारी. मला कधी एकदा तिकडे येतं असं झालंय. एक बरं आई मला क्लासला उशीर होतोय. जाऊ का मी आता. हो 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 जा जा जा. मी नंतर करते फोन. मनू सगळं आपल्या मनासारखं होतंय. तेव्हा आता तू छान चारा खा आणि मी मस्त गोड गोड चहा पिते. हा काय तोंड गोड तर करायलाच पाहिजे. आलेच मी. लई जांभे यायल्यात. यायलेत. ते बघत्या म्या पर कशाला यायल्यात. राणा दूध घे. हे समजा राहू दे बघ. मला की नाही जांबे आलेत बघ. अव कशाला यायल्यात. ते नाचव असं वाटतंय मला म्हणून यायलेत. जांब्या कशाला येतात. झोप येते म्हणून येतात ना व. अव तसं नव्ह. झोप एवढ्या सकाळ सकाळ कशी काय यायल्या. रातच्याला जागरण झालं काय. राणा त्या बरकतनं काय आगाऊपणा केलाय काय. कवा. अरे त्यासाठीच तू मळ्यात गेलतास ना. बरकत मी तर एवढंच करून ऐकलं गावात. काय राणादासनी मळ्यात सोबतीला म्हणून पाठवलं होतं. अगं तेच ग बाई बरकतच्या सोबतीला गेलता. नाही हो गो धाकटा काहीतरी वेगळंच कारण आहे. अव ते राणा काही वेगळं वेगळं कारण नाही. बोधक का गावातली माणसं की नाही 10 तोंडानं बोलते. आपण काय मनावर घ्यायचं ते आपल्यावर असते बघ. राणा खरंच बरकतनं काय आगाऊपणा केलाय काय. ते अगं काय झालं माहितीये काय. अगं मळ्यामध्ये त्यानं पिकाला पाणीच दिलं नाही. मग काय झालं ते रातभर जरा पिकांची राखण करत बसलो होतो.
पाणी सोडलं नाही म्हणून राखण करत बसलो. असं कसं? शेतकरी मी आहे का तू आहे? आता पिकांना पाणी दिल्यावर जनावर शिरत नाहीत होय? बोधक का? अगं बरकत खरंच पाणी द्यायला विसरला होता पिकांना, म्हणून मग मी तिकडे राखण करत बसलो होतो बघ. अरे पर पाणी का नाही सोडलं? हा तेच तर कारण वेगळंच आहे. राणदा पोलिसांनी तुम्हाला बळच मळ्यात पाठवलं होतं असं गावात चर्चा आहे. हा असं ऐकलं म्या. हा ते बळजबऱ्यानं रानावर पोलीस महाराज घाबरून असतात बघा. राणा ह्या समध्यामध्ये त्या जिजाचा काही संबंध आहे ना? हो तिचा काय संबंध? बोधक का? झोपवलं जातो. हा अहो आता कसं झोपायला जात आहे? मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला आता झोप येते तेव्हा मी झोपणारच. बोधक का? नंतर न खातो ग. होदा का? अगं तू मस्त सांगते काय तर वेगळंच कारण आहे. हा आणि तू मस्त का नाही चंदे खोवा आणि दूध उचल आणि आत ये. ढंगडक 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 ढंगडक. काय झालंय काय? अहो बरं आता आलाय तर थांबा, चहा टाकलाय. अहो त्या डबल साखर टाका डबल. अहो मी आनंदाची बातमी घेऊन आलोय. काय झालं? अहो वहिनी तुमचा डाव एकदम बराबर पडालाय बघा. राणाला तुमच्याकडे बघितलं की अंजीला वहिनींच ध्यान होतंय. हा एकदम बेस्ट बातमी आणलीत बघा. आत्ता कळलं तुम्हाला मी राणाजींना एवढा त्रास का देत होते? हा ते कळलो पण एक बोंबी झाल्या बघा. आता काय? अहो वहिनी आता राणा परत इकडे येईल का नाही का माहिती नाही बघा. मला म्हणला मी या फंद्यात पडणार नाही, घरला जातो आणि निवांत झोपतो. तू इकडे येईल ना परत? असं कसं येणार नाही? हो आता त्याने ठरवलंय, मग आपण तरी काय करणार? हट्टवादी नवऱ्याला कसं वटणीवर आणायचं ते जिजाला चांगलंच माहित आहे. आता पोलिसांनी गाठायला लागणार. पोलीस? हा त्याशिवाय माझा लाडावलेला नवरा मला भेटणार नाही. घरीच झोपा काढतील. होय